इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 शास्त्रीय कारणे लिहा। प्रश्न क्रमांक 2 मध्ये विचारला जाणारा प्रश्न यासाठी आपल्याला 4 गुण मिळतील। विद्यार्थी मित्रांनो, काही महत्त्वाची कारणं दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। प्रश्न क्रमांक 1, खूप व्यायाम केल्यानंतर थकल्यासारखे वाटते। उत्तर, आपण जास्त व्यायाम करतो तेव्हा आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासते। अशा वेळी आपले स्नायू व मांसपेशी विनॉक्सी श्वसन करतात। 2, विनॉक्सी श्वसन प्रक्रियेत लॅक्टिक आम्ल तयार होतं। 3, एटीपीचे रेणू देखील खूपच कमी प्रमाणात तयार होतात। 4, त्यामुळे आपल्या शरीरात ऊर्जा कमी तयार होऊन लॅक्टिक आम्ल साठते आणि त्यामुळे आपल्याला थकल्यासारखे वाटते। प्रश्न क्रमांक 2, पेशी विभाजन हा पेशींच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे। उत्तर 1, पेशी विभाजन ही एक आवश्यक जीवन प्रक्रिया आहे। 2, पेशी विभाजनामुळेच सजीवांची वाढ व विकास होतो। 3, पेशी विभाजनामुळे शरीराची झालेली झीज आणि जखमा भरून येतात। 4, पेशी विभाजनामुळे पेशींची संख्या वाढू शकते। 5, अलैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवांत नवे जीव निर्माण होतात। 6, लैंगिक प्रजनन करणाऱ्या बहुपेशीय सजीवात युग्मके तयार होतात। इत्यादी कार्यांमुळे पेशी विभाजन हा पेशींच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे। प्रश्न क्रमांक 3, काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा विनॉक्सी श्वसन करतात। उत्तर 1, काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणी त्यांच्या सभोवती असणारी ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास ऑक्सिजनऐवजी विनॉक्सी श्वसन करू लागतात। 2, अशा वनस्पती व प्राण्यांना जिवंत राहण्यासाठी विनॉक्सी श्वसनाचा आधार घ्यावा लागतो। प्रश्न क्रमांक 4, डकबिल प्लॅटिपसला जोडणारा दुवा असे म्हणतात। उत्तर 1, डकबिल प्लॅटिपस हा सरीसृप आणि सस्तनी वर्गांना जोडणारा दुवा आहे। 2, सरीसृप प्राण्यांप्रमाणे डकबिल प्लॅटिपस अंडी घालतात। 3, सस्तनी प्राण्यांप्रमाणे यांच्यात दुग्धग्रंथी असतात आणि शरीरावर केस असतात। 4, दोन्ही वर्गातील अशी लक्षणे दिसत असल्याने यांना जोडणारा दुवा असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 5, अणुऊर्जेपासून मिळणारी ऊर्जा पर्यावरण स्नेही नाही। उत्तर 1, अणुऊर्जा निर्मिती केंद्रात आण्विक इंधनाचे अणुविखंडन झाल्यानंतर धोकादायक अशी आण्विक प्रारणे बाहेर पडतात। 2, आण्विक कचऱ्याची विल्हेवाट लावणे कठीण असते। 3, अणुऊर्जा निर्मिती केंद्रात अपघात झाल्यास त्यातून बाहेर पडणाऱ्या आण्विक प्रारणांमुळे प्रचंड जीवितहानी होऊ शकते आणि म्हणून अणुऊर्जेपासून मिळणारी ऊर्जा पर्यावरण स्नेही नाही। प्रश्न क्रमांक 6, क्रेब चक्रालाच सायट्रिक आम्लचक्र असेही म्हणतात। उत्तर 1, क्रेब चक्र म्हणजेच ट्राय कार्बोक्सिलिक आम्लचक्र हे सर हेन्स क्रेब या शास्त्रज्ञांनी शोधून काढले होते। 2, ॲसिटिल को एन्झाईम ए चे रेणू ऑक्झॅलो ॲसिटिक आम्ल या रेणूबरोबर विकरांच्या साहाय्याने रासायनिक क्रिया करतात। 3, त्यामुळे हे चक्र सुरू होते। ऑक्झॅलो ॲसिटिक आम्ल या रेणूपासून या चक्रातील पहिला रेणू तयार होतो। 4, हा पहिला रेणू सायट्रिक आम्ल हा असतो आणि म्हणून क्रेब चक्रालाच सायट्रिक आम्लचक्र असेही म्हणतात। प्रश्न क्रमांक 7, तंबाखू खाणे आरोग्यास हानिकारक आहे। उत्तर 1, तंबाखू खाण्याचे व्यसन लागते, त्यात विषारी निकोटीन द्रव्य असते, त्याचा मानवी चेतासंस्था आणि हृदयावर दुष्परिणाम होतो। तंबाखूमुळे तोंड, घसा यांचा कर्करोग होतो। तंबाखूच्या धुराने फुफ्फुसाचा कर्करोग होतो आणि म्हणून तंबाखू खाणे आरोग्यास हानिकारक आहे। प्रश्न क्रमांक 8, जेलीफिश या प्राण्याबरोबर संपर्क आल्यास आपल्या शरीराचा दाह होतो। उत्तर 1, जेलीफिश या प्राण्याच्या शरीरात दंशपेशी असणारी शुंडके असतात, त्याला दंशपेशीचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी आणि संरक्षणासाठी होतो। 3, दंशपेशी भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंतक्षेपण करतात आणि त्यास घायाळ करतात। 4, जेलीफिश या प्राण्याबरोबर आपला संपर्क आल्यास याच दंशपेशीतील विषामुळे आपल्या शरीराचा दाह होतो। प्रश्न क्रमांक 9,
दाम्पत्याला मुलगा होणार की मुलगी हे त्या दाम्पत्यातील पुरुषावर अवलंबून असते किंवा मुलगी होण्यासाठी स्त्रीला जबाबदार धरणे अयोग्य आहे, अशा प्रकारचा प्रश्न असतो. उत्तर 1. पुरुषांमध्ये XY आणि स्त्रीमध्ये XX लिंग गुणसूत्र असतात. 2. फलनाच्या वेळी पुरुषांमधील Y आणि स्त्रीमधील X गुणसूत्र यांचा संयोग झाल्यास मुलगा होतो, तर पुरुषांतील X आणि स्त्रीमधील X गुणसूत्र यांच्या संयोगातून मुलगी होते. म्हणजेच मुलगा होणार की मुलगी हे सर्वस्वी पुरुषांवर अवलंबून असते, म्हणून मुलगी होण्यासाठी स्त्रीला जबाबदार धरणे अयोग्य आहे. प्रश्न क्रमांक 10. वनस्पतींमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. उत्तर 1. फुलात स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक तयार होतात. त्यासाठी फुलातही पुमंग व जायंग ही विशेष मंडले असतात. 2. फुलातच द्विफलनाची प्रक्रिया होते आणि म्हणून फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक ठरते. प्रश्न क्रमांक 11. झुरळ या प्राण्याचा संधिपाद या संघात समावेश होतो. उत्तर 1. झुरळांना छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून झालेली उपांगे असतात. 2. त्यांच्या शरीरावर कायटिनयुक्त बाह्य कंकाल असतो. 3. त्यांचे शरीर त्रिस्तरीय, द्विपार्श्व, सममित आणि खंडीभूत असते. हे सर्व गुणधर्म असल्याने त्यांना संधिपाद या संघात समाविष्ट केलेले आहे. प्रश्न क्रमांक 12. स्त्री पुरुष असमानतेमुळे मुलींना ताणतणावाची समस्या भेडसावते. उत्तर 1. बऱ्याचशा घरांमध्ये मुलांना स्वातंत्र्य दिले जाते, तर मुलींवर बंधनं घातली जातात. 2. मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न देखील उत्पन्न झाला आहे. त्यांची छेडछाड, चेष्टामस्करी, विनयभंग किंवा बलात्कारासारख्या घटनांमुळे त्यांना अधिकच असुरक्षित वाटते. 3. सामाजिक स्थित्यंतरात स्त्रियांच्यात खूप फरक पडूनही पुरुषसत्ताक समाजामुळे आणि स्त्री पुरुष असमानतेमुळे मुलींना ताणतणावाची समस्या भेडसावते. प्रश्न क्रमांक 13. नवीकरण ऊर्जा स्रोतामध्ये जैवइंधन हे महत्त्वाचे इंधन आहे. उत्तर 1. जैवइंधन वापरणे हे पर्यावरणस्नेही आहे. 2. त्यांच्यामुळे प्रदूषण होत नाही. 3. जैवइंधन वाया गेलेल्या जैववस्तुमानापासून बनवले जाते. 4. हा पालापाचोळा आणि वनस्पतींचे जैववस्तुमान मुबलक असते आणि जीवाश्म इंधनाप्रमाणे संपुष्टात येणार नाही. 5. जैवइंधन हे नूतनीकरणक्षम आणि हरित ऊर्जा आहे आणि म्हणून नवीकरण ऊर्जा स्रोतामध्ये जैवइंधन हे महत्त्वाचे इंधन आहे. प्रश्न क्रमांक 14. जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात. उत्तर 1. जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या अनुक्रमे वाहते पाणी, सूर्यप्रकाश आणि वारा यांच्या मदतीने तयार केल्या जातात. 2. हे ऊर्जा स्रोत म्हणजेच जलसाठा, वेगात वाहणारा वारा, सूर्यप्रकाश शाश्वत आहेत, म्हणजेच कधीही न संपणारे आहेत. 3. या उलट कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल यांचे साठे मर्यादित असून अजून काही वर्षांनी ते संपुष्टात येतील, ते परत मिळवता येणार नाहीत. 4. जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या मात्र शाश्वत असल्याने परत मिळवता येतात, म्हणून त्यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 15. तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे. उत्तर 1. आहारातील तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही, परंतु त्यामुळे न पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये तंतुमय पदार्थांची खूप मदत होते. 2. तसेच काही तंतुमय पदार्थांची इतर पदार्थांच्या पचनक्रियेमध्ये मदत होते. 3. म्हणून पालेभाज्या, फळे, धान्य यांपासून मिळणाऱ्या तंतुमय पदार्थांना महत्त्वाचे पोषक द्रव्य मानले जाते. प्रश्न क्रमांक 16. कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते, तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही. उत्तर 1. कासव सरीसृप असते, ते जमिनीवर राहते, त्यावेळी फुफ्फुसाने श्वसन करते. 2. ते पाण्यात पोहते, तेव्हाही प्रत्येक श्वासाला नाक,
पाण्याबाहेर काढून श्वासोच्छवास करते. 3. या दोन्ही अधिवासात त्याला फुफ्फुसानेच श्वसन करता येते. 4. उभयचर प्राण्यांचे असे नसते. तो जमिनीवर फुफ्फुसाच्या साहाय्याने आणि पाण्यात त्वचेच्या साहाय्याने श्वसन करतो. 5. तसेच कासवाच्या अंगावर बाह्यकंकाल असतो आणि म्हणून उभयचर या वर्गामध्ये कासवाचा समावेश करता येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनेलवर विविध विषयांच्या सर्व प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत, त्या काळजीपूर्वक पहा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.